मालिकांच्या माध्यमातून आवड आणि मुलांच्या कलाकुलांना वाव मिळत असताना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात खंड पडू नये याची विशेष काळजी निर्माते व मुलांच्या पालकांकडून घेतली जाते. मुलांवर कोणत्याही पद्धतीची सक्ती न करता हसत खेळत अभ्यास आणि चित्रीकरण याचा समतोल कसा साधता येईल याचा विचार करून सेटवर त्यांच्यासाठी वेगळी खोली, अभ्यासपूर्ण वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. इंद्रायणी मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर म्हणाले, मुलांना मोकळं वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. परीक्षेच्या काळात वेळेचं गणित नीट बसवावं लागतं. पालक आणि शाळांच्या सहकार्यामुळे गोष्टी सोप्या होतात. मुलांची ओढाताण होऊ नये यासाठी आम्ही सेटवर त्यांच्या शिकवणीची व्यवस्था केली आहे. शिवाय सेटवर त्यांचे आई वडील सोबतच असतात, त्यामुळे वेळ मिळाला की ते अभ्यास करतात. या मालिकेतील बालकांना परीक्षेसाठी परगावी जावं लागतं, तेव्हा त्यांचे चित्रीकरणाचे काही दिवस कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मालिकेतला गोपाळ यंदा 9वीत आहे, त्यामुळे ही 2 वर्ष त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. सेटवर अधेमध्ये मालिकेच्या टीममधले काही जण त्याला प्रश्न विचारत असतात. त्यांना काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरंही दिली जातात. हसत खेळत चित्रीकरण सांभाळत त्यांचा अभ्यासही घेतला जातो, असं सांगण्यात आलं. नुकतीच सुरू झालेली मालिका तुला जपणार आहे ही मालिका वेगळ्याच थाटणीची आहे. मालिकेला हळूहळू प्रेक्षकांची पसंती मिळत. मालिकेतील वेदा ही भूमिका साकारणारी अधिका कसबे या बालकलाकारांचंही कौतुक होते. तिच्या पालकांनी सांगितलं, चित्रीकरणाबरोबरच अभ्यास आणि शाळा या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. 3 दिवस चित्रीकरण आणि 3 दिवस शाळा असं आम्ही आधीपासून ठरवलं होतं. सेटवर तिच्या अभ्यासासाठी आरामासाठी वेगळी खोली आहे. कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर निर्मात्याकडून ती गोष्ट लगेचच पुरवली जाते. चित्रीकरणातून वेळ मिळेल तसा ती अभ्यास करत असतेच. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रंजक वळणामुळे लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील ओवीनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ही भूमिका साकारणारी आरोही सांबरे हिचा अभ्यास कसा होईल याची काळजी घेतली जाते. आम्ही सेटवर वेगवेगळे खेळ खेळतो, त्यामुळे माझा अभ्यास होतो. मला नवनवीन गोष्टी कळतात. आई सेटवर माझा अभ्यास घेतेच. मित्रमैत्रिणी मला गृहपाठ पाठवतात. शाळा, माझे पालक, निर्माते संस्था यांच्या मदतीमुळे मी न घाबरता परीक्षा देते, असंही आरोही सांबरे हिने सांगितलं आहे. बालकलाकार असलेल्या अप्पियमचे कलेक्टर, पुन्हा कर्तव्य आहे, अशोक मामा, प्रेमाची गोष्ट अशा अनेक मालिकांच्या सेटवर सध्या अभ्यासाचं वातावरण दिसून येतंय. चित्रीकरणासोबतच लहान मुलांच्या अभ्यासालाही मालिकांच्या निर्मात्याने तितकंच महत्त्व दिलं आहे. त्यानुसार त्यांच्या सोयीने चित्रीकरणाच्या तासांचं नियोजन केलं जात असल्याचं काही जाणकारांनी सांगितलं. मालिकांमुळे मुलांनाही अभ्यासात मदत होते. या निमित्ताने बऱ्याच बालकलाकारांचं मराठी सुधारलं आहे. परीक्षेची तयारी ते वर्षभर थोडी थोडी करत असतात, त्यामुळे ऐनवेळी धांदड उडत नाही, असं इंद्रायणी मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर यांनी म्हटलं आहे. तर प्रेक्षक मित्रांनो, असा प्रश्न तुमच्या मनात देखील पडला होता का? कमेंट करून सांगायला विसरू नका.